नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हटलं की बऱ्याच वेळेला पेशंटच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते. साधारणपणे 60-65 वर्ष वयानंतर आपल्याला सर्जरी लागू शकते याचीच बऱ्याच जणांची मनाची तयारी झालेली नसते. हे देखील एक मनामध्ये भीती असण्याचं कारण आहे. दुसरी गोष्ट जी असते ती या सर्जरीसाठी लागणारा जो खर्च आहे तो खूप जास्त खर्च असणार आहे आणि आपल्याला तो पेलवेल की नाही ही सुद्धा एक शंका बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला पेशंटच्या मनामध्ये असते. त्यामुळे मला असं वाटतं की पेशंटनी ह्या दोन्ही गोष्टी मोकळेपणाने त्यांच्या डॉक्टरांशी बोलल्या पाहिजेत किंवा त्यांच्याशी डिस्कस केल्या पाहिजेत. कारण सांध्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि वेगवेगळे प्रकार आता उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला ह्या सर्जरीचा खर्च जो आहे तो बऱ्याच वेळेला आटोक्यामध्ये ठेवता येतो किंवा आपल्याला परवडेल अशा प्रकारे ही सर्जरी करता येऊ शकते. दुसरी गोष्ट जी की या वयामध्ये सर्जरी लागण्याची किंवा आपल्याला ती पेलवेल का, आपल्याला ती मानवेल का, आपल्याला त्या सर्जरीमुळे खूप त्रास होईल का, ही जी भीती मनामध्ये असते ती भीती दूर करण्यासाठी देखील अशा प्रकारची सर्जरी ज्यांची झाली आहे अशा पेशंटशी ज्याला सर्जरी सांगितली आहे त्याने जाऊन बोलावे, त्यांना भेटावे, त्यांच्या वेदना कशा कमी झालेल्या आहेत ते बघावे, त्यांचे अनुभव जाणून घ्यावे आणि ह्या सगळ्यामुळे त्यांची भीती बऱ्याच अंशी कमी होते किंवा नक्कीच कमी होण्यामध्ये मदत मिळते. आजकाल नी रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर पेशंटला वेदना होऊ नयेत ह्याच्यासाठी खूप काळजी घेतली जाते. गुडघ्याच्या भोवती इंजेक्शन्स दिली जातात जी सर्जरी करताना दिलेली असतात. त्यामुळे पेशंटला ऑपरेशन नंतर जवळजवळ 10 ते 12 तास बिलकुल वेदना होत नाहीत. त्या व्यतिरिक्त आम्ही ज्याला फिमोरल कॅथेटर म्हणतो किंवा ॲडक्टर कॅनाल ब्लॉक म्हणतो अशा प्रकारचे इंजेक्शन्स पेशंटला दिलेले असतात ज्याच्यामुळे पुढच्या 24 ते 48 तासापर्यंत पेशंट वेदना विरहित राहू शकतो आणि त्यामुळे सर्जरीनंतर आपल्याला खूप वेदना होतील का हा जो पेशंटच्या मनातला संभ्रम असतो किंवा ही जी भीती असते ही दूर होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. सर्जरी नंतर पेशंटला आपण घरी गेल्यानंतर काय होईल, हॉस्पिटलमध्ये तर सगळेजण आपली खूप काळजी घेतात, डॉक्टर सकाळ संध्याकाळी येऊन आपल्याला बघतात, सिस्टर्स असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, पण आपण घरी गेल्यानंतर आपलं कसं होईल हाही एक प्रश्न पेशंटच्या मनामध्ये सातत्याने येतो. ह्यावरती एक उपाय म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला पेशंटच्या घरी फिजिओथेरपिस्ट सर्जरीनंतर पाठवतो. ते पेशंटला रोज घरी जाऊन एक्सरसाइज देतात, त्यांना चालवून घेतात, बसायला शिकवतात, कमोड ट्रेनिंग देतात, जिना चढणे उतरणे या ॲक्टिव्हिटी शिकवतात आणि ह्याच्यामुळे पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो. रोजच्या ॲक्टिव्हिटी आपल्या घरामध्ये ज्या करायच्या आहेत त्या आपल्याला इझी जमायला लागतात हे त्यांच्या लक्षात येतं आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून पेशंटचं स्वास्थ्य सुधारतं, त्यांच्या वेदना कमी होतात आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर त्यांना एक चांगलं आनंददायी वेदना विरहित जीवन जगायला मदत होते. ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता असल्यामुळे पेशंटला टाके काढणे, एक्सरसाइज करणे ह्यासारख्या गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत नाहीत आणि त्यामुळे एकंदरीतच त्यांचं जीवन सुखकर होण्यास मदत मिळते. लाईट ऑफ